नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. दिवाळी संपली आणि तुम्हा वाचकांजवळ दिवाळी अंकाच्या रूपानं भरपूर खाऊ असणार. त्यात वैचारिक, मनोरंजक असा सगळ्या प्रकारचा मजकूर वाचायला मिळत असणार. त्यामुळेच आता एक वेगळं पण अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे ज्याविषयी आज आपण बोलणार आहोत. खूप अभ्यासपूर्वक सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी एक छोटेखानी पुस्तक लिहिलंय ज्याचं नावच आहे बालविवाह. नावावरून आश्चर्य वाटू शकतं, पण सध्याच्या समाजाला हा प्रश्न कसा भेडसावतोय हे या पुस्तकात मांडलंय. तेव्हा या अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तकाविषयी गप्पा मारणार आहोत हेरंबजींशीच. हेरंबजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. धन्यवाद. खरं तर हा विषय जेव्हा माझ्या समोर आला, मला प्रश्न पडला की बालविवाहाच्या एकटदुकट बातम्या कायमच आमच्याकडे येत असतात, पण तुम्हाला काय वास्तव दिसलं की ज्यामुळे हे अशा पद्धतीने अभ्यास करावा आणि हे पुस्तक लोकांसमोर आणावं असं तुम्हाला वाटलं? शिक्षण क्षेत्रात मी काम करताना शालाबाह्य मुलं या विषयावर काम करायचो. तर आमच्या तालुक्यामध्ये 9वीत शाळा सोडलेल्या मुलींची संख्या मला खूप मोठी दिसली. म्हणून त्या संख्येच्या मी खोलामध्ये तेव्हा गेलो तर 72 मुली मला अशा एका तालुक्यात आढळल्या की ज्यांचे लग्न झालेले होते आणि शाळेमध्ये त्यांची नावं होती. तर त्यानंतर मग माझ्या असं लक्षात आलं की मुलींच्या गळतीमध्ये आपण गरिबी वगैरे वेगवेगळ्या कारणांची चर्चा करतो, पण बालविवाह हे त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे हे त्या क्षणी मला क्लिक झालं. दुसरी गोष्ट, मी सध्या एकल महिलांमध्ये काम करतो, विधवा महिलांमध्ये. आणि त्या ज्या विधवा महिला आमच्याकडे येतात तर त्या बऱ्याचदा त्यांचं लग्न 15व्या वर्षी झालेलं असतं आणि 17व्या-18व्या वर्षी पहिलं बाळंतपण होऊन त्यांना 2 मुलं झालेली असतात आणि 22-23व्या वर्षी नवरा वारलेला असतो. तर या वयात तर शहरातल्या मुली लग्न सुद्धा करत नाहीत आणि 23-24व्या वर्षाच्या ज्या मुली आमच्या समोर येतात तर त्यांच्या हाताला 2 लहान मुलं असतात आणि अशा स्टेजमध्ये 9वीत शाळा सोडलेली, 8वी-9वी मध्ये शिक्षण झालेलं नाही, कोणत्या क्षमता विकसित झालेली नाही, कौशल्य नाहीत, माहेर सासरचा पाठिंबा नाही आणि त्यांचं जगणं खूप दयनीय असतं. आणि तेव्हा मला या बालविवाह प्रश्नाची दाहकता जास्त लक्षात आली की आपण या देशामध्ये स्त्रियांच्या प्रश्नावर इतकी चर्चा करतो, म्हणजे एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाल्यानंतर सारेजण अस्वस्थ होतात, स्त्रियांच्या प्रश्नावर जागरूक होतात. पण मला प्रश्न असा पडतो की ते योग्यच आहे, पण हे जे दैनंदिन प्रश्न स्त्रियांचे आहेत, म्हणजे आपण भ्रूण हत्येवर बोलतो, आपण बलात्कारावर बोलतो, आपण स्त्रियांच्या इतर प्रश्नांवर बोलतो, पण बालविवाहाने स्त्रीचं शिक्षणही जातं, बालविवाहाने स्त्रीचं आरोग्यही जातं, बालविवाहामुळे स्त्रीचं सक्षमीकरण पण होत नाही आणि स्त्रीचं पुढचं जगणंच सगळं स्टेकला लागतं. आणि तरी सुद्धा दुर्दैवाने या प्रश्नावर फारशी चर्चा होत नाही. जेव्हा जेव्हा मी बालविवाहाचा विषय कोणत्याही आमच्या एखाद्या विचारी माणसाबरोबर काढतो तर तो मला असं उलट विचारतो, आहेत अजून बालविवाह? म्हणजे त्यांना असं वाटतं की त्या 17व्या शतकात 18व्या शतकात कुठेतरी ते लहान मुली साड्या घातलेले दिसतात तर तेव्हा तो बालविवाह विषय होता की काय. त्यामुळे निम्मी शक्ती बालविवाह आजही होतात, सर्व जातीत होतात, शहरातही होतात, खेड्यातही होतात. अशी आजची परिस्थिती. नाही, तुम्हाला ही परिस्थिती दिसली, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की शाळेतल्या पटसंख्येवरून तुमच्या ते लक्षात आलं, मात्र काय आणखीन खोलात गेल्यावर काय दिसलं तुम्हाला? म्हणजे ग्रामीण भागातली परिस्थिती काय आहे, वास्तव काय आहे आणि साधारणपणे मानसिकता काय दिसली? बालविवाहाच्या खोलात गेल्यानंतर मी थोडंसं आकडेवारीचा अगोदर अभ्यास केला तर माझ्या असं लक्षात आलं की जगाची समस्या आहे आणि जगामध्ये दररोज 33,000 बालविवाह होतात, म्हणजे आज सुद्धा झालेले आहेत. त्याच्यातले 40% बालविवाह हे भारतामध्ये आहेत. आज जगामध्ये जवळपास 65 कोटी मुली या बालविवाहित आहेत आणि भारतामध्ये ज्यांचे बालविवाह झालेत आणि ज्या जिवंत आहेत अशा 22 कोटी मुली आहेत आणि त्यातल्या 10 कोटी मुली या 15 वर्षाच्या आतमधल्या आहेत. महाराष्ट्रासाठी तर इतकी वाईट गोष्ट आहे की जिथे आम्ही फुले आंबेडकरांचा वारसा सांगतो आणि जिथे 175 वर्षापूर्वी पहिली मुलींची शाळा निघाली, त्या महाराष्ट्रामध्ये भारतातले जे 70 रेड जिल्हे आहेत, म्हणजे सर्वात जास्त बालविवाह होणारे जे जिल्हे आहेत त्यातले 17 जिल्हे महाराष्ट्रातले आहेत आणि सगळे मराठवाड्यातले आहेत. मग त्याच्या जेव्हा मी खोलामध्ये गेलो की हे का होत असेल तर गरिबी हे कारण सांगितलं जातं, पण ते मला फसवं कारण वाटतं. याचं कारण असं की गरीब मुलगा पण असतो, मुलगी पण असते, पण मुलाचं लग्न करत नाही, मुलीचंच करतात. याचं कारण असं की मुलींकडे पाहण्याचे आपला जो उपयुक्ततावादी दृष्टिकोन आहे की हिला नाहीतरी काय मुलंच सांभाळायचे, तिला नाहीतरी काय चुलाने मुलंच करायचे, मग 20व्या वर्षी काय किंवा 15व्या वर्षी काय करून टाका लग्न, ही त्याच्या मागची मानसिकता आहे. दुसरा भाग मला असं जाणवला की मगाशी मी म्हणालो तसं की बालविवाहाच्या संदर्भात आपण काही जातींवर ढकललेलं आहे की फक्त आदिवासींमध्ये बालविवाह होतात, भटक्यांमध्ये बालविवाह होतात, पण मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की सर्व जातींमध्ये बालविवाह होतात.
म्हणजे राजस्थानमध्ये या पुस्तकाच्या निमित्तानं मी भारतातल्या काही भागामध्ये फिरलो. मी राजस्थानमध्ये फिरलो, बिहारमध्ये गेलो, तेलंगणामध्ये गेलो आणि महाराष्ट्राच्या जवळजवळ 20 जिल्ह्यामध्ये फिरलो. तेव्हा मला असं लक्षात आलं की हा परंपरेचा पण भाग आहे. म्हणजे सर्व जातींमध्ये बालविवाहाचं प्रमाण आहे, शहरामध्ये आहे, खेड्यामध्ये आहे, श्रीमंत कुटुंबातही बालविवाह आहेत, त्याची तो मुद्दा प्रतिष्ठेशी जोडलेला आहे. आणि बालविवाहाच्या बद्दल दुसरं मला जाणवलं की काही जातींच्या त्या परंपरा आहेत की मुलीला MC आल्यानंतर ती मुलगी शहाणी झाली असं समजून तिचा बालविवाह लावला जातो. स्थलांतर हे बालविवाहाचं एक महत्वाचं कारण आहे की आपल्याकडे जे ऊसतोडी कामगार आहेत, वीटभट्टी आहेत, तर स्थलांतर करताना नेहमी असं वाटतं त्यांना की आपल्याला या मुलीची जबाबदारी नको, किंवा ज्या ठिकाणी आपण कामाच्या ठिकाणी मुलगी सुरक्षित राहील का, किंवा अनेक ठिकाणी उचल देताना असं असतं की जर नवरा नवरी असतील तर त्यांना स्वतंत्र उचल दिली जाते, ऍडव्हान्स दिला जातो. तर मग समजा 17 वर्षाचा मुलगा आहे तर मग शेजारची 14 वर्षाची मुलगी पाहून त्यांची एक जोडी करून त्यांना ऊस तोडायला लावला जातो. त्यानंतर लग्नाचा खर्च हे महत्वाचं कारण आहे. म्हणजे आज लग्नाचा खर्च जो प्रचंड होतो, तर बालविवाह केला तर ते कुठेतरी लपून छपून करावा लागतो, त्यामुळे तिथे तुम्हाला लग्नाचा खर्च येत नाही, हुंडा द्यावा लागत नाही. म्हणजे आज राजस्थान किंवा महाराष्ट्रातल्या अनेक जातीमध्ये हुंड्याची प्रथा आहे. पण बालविवाह महत्वाच बेकायदा असल्यामुळं तिथं हुंडा द्यायची काही तुम्हाला गरज पडत नाही, त्यामुळे पण लोक बालविवाह करतात. 2 मुली असतील तर मग मोठ्या मुलीबरोबर धाकट्या मुलीचे लग्न करून टाकायचं, म्हणून पण बालविवाह केला जातो. मला 2 बालविवाहाची वाईट कारणं आपल्याला सांगावीशी वाटतात, ती अशी की मुलींवर ज्या प्रमाणात अत्याचार वाढत चाललेत त्या प्रमाणात बालविवाहाचं प्रमाण वाढतंय. म्हणजे आज समजा एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर आजूबाजूच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरतं आणि ते आपल्या मुलीचं लग्न करून टाकतात. किंवा एखाद्या मुलीची छेडछाड झाली तर त्या मुलीलाच जबाबदार धरून झोपडपट्टीतले पालक असा विचार करतात की मग उद्या आपल्या मागं कोण आहे. म्हणजे एक झोपडपट्टीतला पालक मला असं म्हटलं होतं की आमच्या पाठीशी कोण आहे. पण मी म्हटलं की मग समजा लग्न केल्याने काही प्रश्न सुटणार आहे का, लग्न झालेल्या बाईवर पण बलात्कार होतो, अत्याचार होतो. हा त्यातला मला अत्यंत वाईट आणि विदारक पैलू. मग यावर काही उपाययोजना म्हणा किंवा काय बदल अपेक्षित आहे हे सुद्धा पुस्तकातून तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय का, आणि त्याला रिस्पॉन्स कसा मिळतो? मला हे पुस्तक यासाठी लिहावंसं वाटलं की मी गेली 10 वर्ष या प्रश्नावर काम करतो आहे, लिहितो आहे, बोलतो आहे. पण आपल्याकडे एखादा प्रश्न समग्रपणे पुस्तकातून मांडल्यानंतर तो प्रश्न म्हणून समोर येतो. आणि मराठीमध्ये दुर्दैवानं या विषयावर एकही पुस्तक नाही बालविवाहाच्या संदर्भामधलं. आणि म्हणून मला असं वाटलं की तुटक आपण जे लिहित गेलो त्यापेक्षा गंभीरपणे आपण याचा आकडेवारीचा अभ्यास करावा, जगातली परिस्थिती पाहावी, भारतातली पाहावी, महाराष्ट्रातली पाहावी, आणि मग हे समग्रपणे मी जवळपास 200 पानाचं पुस्तक लिहिलं. त्यासाठी मी राजस्थानमध्ये जाऊन आलो, बिहारमध्ये, तेलंगणामध्ये, महाराष्ट्रामध्ये फिरलो. त्यामुळे आकडेवारी अभ्यास, वेगवेगळ्या 19व्या शतकापासून महाराष्ट्रात याच्याबाबतच्या घडलेल्या घटना, बालविवाहाचा कायदा, बालविवाहाची कारणं, परिणाम आणि काय करायला पाहिजे नेमकं उपाययोजना, अशा पद्धतीनं मी या पुस्तकाची मांडणी केली आहे. पण अजून असा कुठला मुद्दा आहे का जो सध्या तुम्ही ज्याचा अभ्यास करताय आणि जो मांडता आहात? अगदी शेवटचाच प्रश्न. मी सध्या एकल महिलांवर काम करतो आहे. म्हणजे ज्या विधवा महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्ता महिला ज्या आहेत, तर महाराष्ट्रामध्ये या महिलांची संख्या 80 लाखापेक्षा जास्त आहे असं माझं जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे मत आहे. पण या महिलांचा प्रश्न समाजामध्ये फारसा पोहोचलेला नाही आणि सासरून फारसा, माहेरून फारसा सपोर्ट नाही. आणि मी जसं म्हटलं तसं बालविवाह झालेल्या निरक्षर किंवा कमी शिकलेल्या ज्या महिला आहेत, तर या महिलांचे प्रश्न खूप गंभीर आहेत. आणि म्हणून मी पूर्ण वेळ आता सध्या या महिलांसाठी काम करतो आहोत. आणि दारूच्या प्रश्नावर मी एक काम करतोय सध्या, कारण ग्रामीण भागामध्ये दारूनं अत्यंत हैदोस घातलेला आहे. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो, श्रीमंताची दारू आणि गरिबांची दारू. तर दारूनं मरणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये खूप वाढते आहे. तेव्हा व्यसनाधीनता आणि या एकल महिलांचं पुनर्वसन, या 2 प्रश्नांवर सध्या मी काम करतो आहे. नाही, खूप महत्त्वाचं काम आहे हेरंबजी तुम्ही करतायत ते. आणि हे जे पुस्तक ज्याविषयी आज आपण गप्पा मारल्यात, तुम्ही सविस्तर सांगितलं, तेही फार महत्त्वाचं आहे. शहरी भागातल्याच काय आणि ग्रामीण भागातल्या लोकांना ज्याची कल्पनाही नाही, त्यांना वाटतं की हा प्रश्नच नाही, असा एक मोठा प्रश्न तुम्ही या पुस्तकातनं मांडलेला आहे. तेव्हा आपण अशी आशा करूया की ती योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचेल आणि त्याच्यावर उपाययोजना होईल. आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात, एक महत्त्वाचा विषय आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्यासाठी खूप आभार. आणि तुमचे जे पुढचे काम आहेत त्या सगळ्या कामांसाठी आमच्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद. आजच्या या गप्पांनंतर आणखीन एक वेगळं पुस्तक. या पुस्तकाचं नाव आहे कारी द एलिफंट. हे प्रसिद्ध लेखक धनगोपाल मुखर्जी यांचं पुस्तक आहे, ज्यात हत्ती केंद्रस्थानी आहे. याचा अनुवाद केलाय मुकुंद वझे यांनी. आणि हे पुस्तक प्राण्यांचं जीवन, हत्तीचं आयुष्य या सगळ्यांविषयी गोष्टी रूपात सांगतं. त्यामुळे जसं लहानग्यांसाठी हे पुस्तक आहे, तसंच ते मोठ्यांसाठी आहे.
तेव्हा या पुस्तकाविषयी मुकुंद वझे यांच्याशी गप्पा मारूया. वझेजी, खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. खरं तर धनगोपाल मुखर्जी हे खूप मोठे लेखक आहेत. सगळ्यात सुरुवातीला त्यांच्याविषयीच आम्हाला सांगा, त्यांच्या लेखन शैलीबद्दल, त्यांच्या पुस्तकांविषयी. बरोबर आहे तुमचं म्हणणं. पुस्तकाबद्दल सांगण्याच्या पूर्वी लेखकाबद्दल सांगणं अधिक महत्वाचं अशा करता आहे की धनगोपाल मुखर्जी यांचं नाव भारतामध्ये म्हणजे भारतापेक्षा महाराष्ट्रामध्ये फार लोकांना ठाऊक आहे असं मला वाटत नाही. याचं एक कारण असं की त्यांचं बरंच वाङ्मय इंग्रजीमध्ये आहे आणि त्यातल्या एकाच पुस्तकाचा अनुवाद आपल्या सर्वांना माहिती असलेले मारुती चितमपल्ली यांनी केलेलं आहे. त्या मूळ पुस्तकाचं नाव होतं गेन एक स्टोरी ऑफ ए पिजन. चितमपल्ली यांनी अनुवाद केला होता चित्रगृह एका कबुतराची कथा. ते सोडलं तर मुखर्जी यांच्याबद्दल फारशी माहिती लोकांना नाही. तेव्हा ती आधी सांगतो तुम्हाला. मुखर्जी हे पहिले अनिवासी भारतीय लेखक असं म्हणता येईल. 1890 साली त्यांचा जन्म झाला. एका कुलीन ब्राह्मण बंगाली कुटुंबात ते जन्मले आणि 1910 साली अमेरिकेमध्ये गेले. त्यांचा मोठा भाऊ यदुगोपाल मुखर्जी हा क्रांतिकारक होता आणि स्वतः धनगोपाल यांनाही क्रांतिकार्यात भाग घेण्याची खूप इच्छा होती. त्या दोघांच्या असं लक्षात आलं की भारतामध्ये सशस्त्र क्रांती काही शक्य नाही वाटत आहे. म्हणून त्यांनी धनगोपालना सुचवलं की तू अमेरिकेत किंवा परदेशात जाऊन भारताच्या स्वातंत्र्याकरता प्रयत्न कर. आणि म्हणून धनगोपाल जपान मार्गे अमेरिकेला गेले. मात्र तिथे त्यांनी अमेरिकन लोकांना अपेक्षित असं काही क्रांतिकारक वगैरे केलं नाही. ते शिकले, इंग्रजीमध्ये पदवीधर झाले, इंग्रजीचं अध्यापन केलं आणि त्याचबरोबर त्यांनी विस्तृत लेखन केलं. मूलतः ते कवी होते. त्यांनी 2 कविता संग्रह, एक नाटक आणि त्याचं नाव लैला मजनू असं होतं. एक म्हणून एकांकिका लिहिली. त्याच्यानंतर बालवाङ्मयातील 7 किंवा 8 पुस्तकं लिहिली. भगवद्गीतेचाही अनुवाद त्यांनी इंग्रजीमध्ये केला आणि भारतावरती जवळजवळ 8-9 पुस्तकं लिहिली. ह्या सगळ्यांचा आवाका बघितला तर मुखर्जी यांची प्रतिभा किती वाईड स्प्रेड होती आणि किती विविध क्षेत्रात त्यांना रस होता हे दिसून येतं. त्यांचं महत्वाचं क्षेत्र म्हटलं तर बालवाङ्मय अशा करता समजलं जातं की अमेरिकेतलं जे न्यूबेरी म्हणून बालवाङ्मयासाठी पारितोषिक आहे ते मुखर्जींना 1928 साली मिळालं. कारी द एलिफंटचं कथानक नक्की काय आहे, त्यातलं वेगळेपण काय आहे आणि आपण जेव्हा म्हणतो की प्राणी आणि मानवाचं जे नातं आहे ते उलगडतं तर ते कशा पद्धतीने होतं? साधारणपणे बालवाङ्मय म्हटलं की लोकांची अशी अपेक्षा असते की कुठेतरी परिकथा असेल, प्राण्यांच्या गमती जमती असतील किंवा प्राण्यांच्या जगामध्ये काय घडलं ते प्राण्यांच्या माध्यमातून सांगितलं जाईल. तसं इथे होत नाही. इथे मुखर्जी हे हत्ती या प्राण्याबद्दल, हत्ती हा प्राणी आणि माणूस यांचे संबंध कसे असतात आणि हत्ती आणि इतर प्राणी यांचे संबंध कसे असतात आणि हत्ती, इतर प्राणी आणि माणूस यांचे परस्पर कसे असतात किंवा असू शकतात हे सांगतात. त्याबरोबर मला असं वाटतं अप्रत्यक्षरित्या ते कसे असावेत असं पण सूचित करतात. ही झाली हत्तीची कारी द एलिफंटची स्थूलमानाने आराखडा किंवा कशावरती आहे पुस्तक. तर हे अशा पद्धतीचं पुस्तक आहे. आपण बालवाङ्मयाबद्दल नेहमीच बोलतो सर, पण लहान मुलांनी का आवर्जून वाचावं हे पुस्तक? काय मिळतं आपल्याला या पुस्तकातनं? तुम्ही स्वतः अनुवाद केलाय, तुम्ही काय सांगाल? एक तर पहिली आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अलीकडच्या काळातली जी पुस्तकं मुलांसाठी असतात त्याच्या पाठीमागे तंत्रज्ञानाची प्रगती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे पूर्वी जी गोष्ट मुलांना आजोबा आजींकडनं गोष्टीच्या रूपाने सांगितली जायची ती मुलं आता माहिती तंत्रज्ञानामुळे इंटरनेटवरनं, इंग्लिश पुस्तकांवरनं आणि इंग्लिश माध्यमात जाणारी पुस्तकं जास्त असल्यामुळे ती पुस्तकं बरीच वाचतात आणि प्राथमिक गोष्टी मुलांना माहिती असतात. पण हे पुस्तक आहे हे 1927 सालचं म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वीच आहे. त्यामुळे त्यावेळेच्या मुलांना जी माहिती नसायची ती या पुस्तकात दिलेली आहे. आजच्या बालकांपेक्षा ते पुस्तक डेफिनेटली वेगळं आहे आणि ते वेगळं अशा करता आहे की त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या शैलींचा मिक्सर आहे. काव्यात्मक शैली आणि साधी शैली ह्या दोन्ही गोष्टी येतात. आता तुम्हाला पहिल्यांदा कथा सांगायचं म्हटलं किंवा मूळ मुद्दे काय या पुस्तकातले सांगायचे म्हटले तर असं सांगता येईल की त्यामध्ये प्राण्यांबद्दल माहिती आहे. मुळात पहिला मुख्य प्राणी हत्ती. तर हत्ती काय खातो, कसं खातो, किती खातो, ते कसं मिळवायचं अन्न, त्याच्याकरता कोणती हत्यारं लागतात, ह्या सगळ्या गोष्टींची मुखर्जी माहिती देतात आणि कल्पना अशी केली
की ही कथा ही गोष्ट सांगतोय तो मुलगा 9 वर्षाचा असताना हत्ती कारी हा त्याच्याकडे सांभाळायला आला. कारी 5 महिन्याचा होता आणि मी 9 वर्षाचा होतो तेव्हा हत्ती माझ्याकडे सांभाळायला आला, अशी या पुस्तकाची सुरुवात आहे. सर, खूप खूप आभार तुमचे. आज एका वेगळ्या पुस्तकाविषयी आम्हाला माहिती दिलीत त्याबद्दल, आणि तुम्हाला पुढच्या तुमच्या कामासाठी, तुमच्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. आता या आठवड्यात आमच्यापर्यंत पोहोचलेली काही लक्षवेधी पुस्तकं कोणती ते जाणून घेऊया. आजचं पहिलं पुस्तक आहे राजहंस प्रकाशनाचं मृणालिनी चितळे यांनी लिहिलेलं ज्याचं त्याचं एव्हरेस्ट. ही एक कादंबरी आहे. सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असतं याचा प्रत्यय देणारी अशी एक भन्नाट ही कादंबरी आहे. दुसरी ही कादंबरीच आहे. पद्मगंधा प्रकाशनाची ही कादंबरी आहे. लेखिका ज्योती पुजारी यांनी लिहिलेली आहे, ज्याचं नाव आहे हँगमन. खरं तर हँगमन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो फाशी देणारा माणूस हँगमन, त्याच्याच आयुष्याबद्दलची ही कादंबरी आहे. तिसरं पुस्तक आहे शिवछत्रपतींचा आणखी एक पैलू सांगणारं शेतकऱ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. ग्रंथाली प्रकाशनाचं हे पुस्तक आहे आणि लेखक आहेत रवींद्र पाटील. आजचं शेवटचं पुस्तक आहे रोहन प्रकाशनाचं दादरा नगर हवेलीचा जो मुक्तीसंग्राम होता त्याबद्दलची कथा सांगणारं, आणि पुस्तकाचं नावही आहे दादरा नगर हवेलीचा मुक्तीसंग्राम. लेखक निलेश कुलकर्णी यांचं हे पुस्तक आहे. आजच्या आपल्या भागात विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. पुढच्या भागातही अशीच पुस्तकं घेऊन येऊ. तोवर वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.